काम करत आहे आणि काम करताना जी गाडीची धगधग धगधग ऐकू येते त्या गाडीवर एक छोटीशी कविता लिहिलेली आहे बघा, आवडते का? गाडीचं नावच आहे, कवितेचं नाव आहे आगगाडी. आगगाडी चुप चुप धाव घेते रुळावर, सगळ्यांची पळापळ एका शिट्टीवर होते. थाटामध्ये मोठ्या येते, होते स्थानकांना गर्दी, यात्रेकरू सामावून फलाटांना देते वर्दी. एका मागोमाग एक येती जाती ती स्थानके, उतरती अगणित किती सारी हो माणसे. रात्रंदिन पसरले रुळ तिचे साथीदार, रुळांविना अपूर्णच तिचा सगळा संसार. अहर्निश गाडी धावे नेमलेल्या रुळांवर, जसा माणूस चालवतो जीवनाच्या पथावर. पळ निसटून जाती हाती धरू पाहताना, क्षण विरुनिया जाई श्वासामध्ये भरताना. चुके जरी एक क्षण मग काही खरे नाही, गाडी असो वा आयुष्य विस्कळते सारे काही. जीवनाचे सार सांगे आगगाडी धावताना, क्षणभंगूर आयुष्य सावधान जगताना. जीवनाचे सार सांगे आगगाडी धावताना, क्षणभंगूर आयुष्य सावधान जगताना. धन्यवाद. वीणा जोशी. कवितेतून ती म्हणजे आपणच केली. आपल्याला माहिती आहे की अगदी पुरातन काळापासून ते आजपर्यंत आपली लोक खूप बदलली, नाही का? तर एक छोटीशी कविता वाचणार आहे. सर्वप्रथम माननीय परीक्षक आणि माझ्या सगळ्या उत्साही मैत्रिणी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला ऐकून घ्या. वीणा जोशी. आपल्या घराघरामध्ये एक आदिशक्ती वावरत असते, अष्टभुजा. ओके, तिला नमन करून सादर करते. अशी कशी ग तू? कवितेचं शीर्षक आहे अशी कशी ग तू. अशी कशी ग तू, नटण्या मुरडण्याच्या वयात तू माग ओलांडून घरात येतेस. बाहेरचं जग आणि माहेर बाहेरच सोडून सासरचं घर कवे फिरतेस. अशी कशी ग तू, अनेक नाती निभावताना, म्हणजे आई, काकू, मावशी, आत्या, मुलगी, बघिले अनेक नाती निभावताना प्रसंगी तू स्वतःला विसरतेस. साऱ्यांच्या इच्छांमध्ये सतत, अगदी सतत स्वतःला रमवतेस. नात्यांच्या जाळ्यात कळत नकळत स्वतःलाच हरवतेस आणि स्वप्नांचा गोफ विणत आयुष्य घालवतेस. अशी कशी ग तू. तू होतीसच की ग दारगी, मैत्रिणी, आपाला, इतकंच नाही ना. घोषा, सुलभा, लोकमुद्रा, वेद वेदांग कोरून पहिलीस तू. तू होतीस ज्ञानी ऋषिका. आकाशाला गवसणी घालणारी होती तुझी असामान्य योग्यता. अलंकार शस्त्राचे लेऊन तू राणी लक्ष्मी झालीस. अलंकार शस्त्राचे लेऊन तू राणी लक्ष्मी झालीस. तुझ्या शौर्यास पाहून भारत माता स्थिमित झाली. अन्यायाची राख करण्या दामिनीसारखी करारी झाली. अन्यायाची राख करण्या दामिनीसारखी करारी झाली. अहिल्या राणी तू आमची, होळकरांची शूर स्नुषा शोभली. पंख घेऊन गरुडाचे तू अवकाशी किती छान रमली. कल्पना चावला आमची कशी कल्पना केली ठरली. तू होतीसच बहिणा, म्हणजे बहिणावर आपल्या सर्वांच्या लाडक्या. तू होतीसच बहिणा, निरक्षर असून साक्षरतेला लाजवणारी. तू होतीस आनंदी, अवखळ, निरागस, पती सेवा करत, गरजूंना मदत करत डॉक्टर होणारी. पण मनात येतं माझ्या, पुरुषांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकून सर्वस्व झोकून देणारी तू. तू स्वतंत्र होतीस, तू सुखी होतीस का
पाऊल विश्वासाने पुरुषांच्या पुढे टाकत स्वतःला स्वतंत्र मानणारी तू तू सुखी आहेस, तू स्वतंत्र आहेस. मला माहितीये, अगं अगं मला माहितीये तू आहेसच विद्वान, सुंदर, शूर, देवाची लाडकी रचना. पण पण चुकीच्या संकल्पनांनी कुठे चुकतंय का ग तुझं? हे तूच एकदा बघ ना. कारण कारण आता वेळ आली आहे विचार करण्याची. स्वतंत्रता आणि स्वैराचार यातील पुसटशी रेषा समजण्याची. कसलाही अतिरेक न होता विवेक सांभाळण्याची. दिशाभूल करणाऱ्या कल्पनांना न भुरळता तोल सावरण्याची. सुंदरता, शालीनता, निरागसता जपत, मी म्हणते सुंदरता, शालीनता, निरागसता जपत कणखर होण्याची. कारुण्य, ममता, विद्वत्ता जपत स्वत्व मिरवण्याची. स्वत्व मिरवण्याची. धन्यवाद. माझं नाव किमया कोल्हे आणि सर्वांना महिला दिनाच्या आणि माझ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा. माझ्या कवितेचं नाव आहे अंतरंग. तिच्या धुळीत दाटत असताना होळी, कुठून कोण जाणे पण तिला सुचल्या काही ओळी. कागदावर उतरवायची घाई करावी तर पोळी सुटून जाईल. लाटलेली पोळी भाजून जावी तर कविता निसटून जाईल. ज्या कविता करतात त्यांना अनुभव असेल की एकदा आयडिया आली ना तर लगेच आपल्याला लिहावं लागतं, नाही तर विसरावं लागतं. शेवटी तिच्यातल्या कवयित्रीला, तिच्यातल्या गृहिणी, तिच्यातल्या कवयित्रीला तिच्यातल्या गृहिणीने तिच्यापासून जरा दूर सारले आणि नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तिने तिचं मन मारलं. तिच्यातली कवयित्री मात्र आज काहीशी धीट होऊ पाहत होती. तिच्यातली कवयित्री मात्र आज काहीशी धीट होऊ पाहत होती आणि निष्ठूर वाहणाऱ्या त्या ओळींना मनाच्या गाभाऱ्यात बंद करू पाहत होती. वेग धरला गृहिणीने हातावेगळी केली कामे सारी आणि लेखी हाती येताच कागदावर बरसल्या शब्दांच्या सरी. कित्येक दिवसांची घुसमट, कित्येक दिवसांचं मळप तिच्या मनात दाटलं होतं आणि त्या असह्य ओझ्याने तिच्या अंतरीचं आभाळात फाटलं होतं. या शब्दसरी थांबतील तरी केव्हा भरल्या मनाचं रितेपण येईल तेव्हा. त्या काव्याची नि त्या प्रतिभेची ती ऋणी होती. निर्मितीच्या आनंदाने ओंजळतीची भरली होती. मोकळ्या मनाने मग त्याला कविता वाचून दाखवतात. मोकळ्या मनाने मग त्याला कविता वाचून दाखवताना आनंदात न्हावून गेली ती तिच्याच शब्दसरीत दिसताना. तो मात्र भान विसरून गेला तिचं सौंदर्य न्याहाळताना. तो तिला वाचत गेला तिची कविता आहे. काय नाही समजलं ना. तो म्हणाला असशील तू कुणी कवयित्री, नृत्यांगना वा कोणी गायिका. असशील तू कुणी कवयित्री, नृत्यांगना वा कोणी गायिका. मला काय त्याचे सखे सुंदरे, या जीवनी तू माझी नाही. ती म्हणाली, तुला थोडं वाईट वाटतं कारण काय मी बोलते आणि तुला काय वेगळंच पकडते. ती म्हणाली, कुठवर पाहणार आहेस मला राहून उभा अलीकडे. मी बरंच काही आहे सख्या माझ्या रूपाच्या पलीकडे. आणि आता ती सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की अनंत भूमिका करशील पण तुझ्यातल्या तुला तूच ओळखायला हवं आणि कुणीच समजू शकणार नाही जे ते तुझ्या अंतरंगातील तुला जपायलाच हवं. रादर तुलाच ते जपायला हवं.